खुशखबर. पती पत्नी एकत्रीकरणाचा शासन निर्णय निर्गमित. शासनाचा मोठा निर्णय. मुंबई राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने बदली धोरणात मोठे फेरबदल केले असून पती पत्नीला एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याबाबतचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. प्रशासकीय पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्थैर्य लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पती पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य. शासनाच्या नवीन निर्णयानुसार जेव्हा पती आणि पत्नी हे दोन्ही शासकीय सेवेत असतील तेव्हा त्यांची बदली शक्यतो एकाच ठिकाणी करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जर काही तांत्रिक कारणांमुळे एकाच ठिकाणी जागा उपलब्ध नसेल किंवा अन्य प्रशासकीय अडचणी असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहमतीने सहानुभूतीपूर्वक विचार करून मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बदली धोरणातील अन्य महत्त्वाचे बदल. मे महिन्यातच बदल्या. मुलांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून सर्वसाधारण बदल्या आता दरवर्षी फक्त मे महिन्यातच केल्या जातील. कर्मचाऱ्यांची पसंती. बदलीपूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीची 3 ते 4 ठिकाणे सुचविण्याची संधी दिली जाईल. यासाठी ऑक्टोबरमध्ये यादी करून डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांकडून पसंतीक्रम मागवला जाईल. सेवा कालावधी. सर्वसाधारणपणे एका पदावर 3 वर्षे आणि एका जिल्ह्यात 5 वर्षे सेवा पूर्ण झाल्याशिवाय बदली केली जाणार नाही. मतिमंद मुलांच्या पालकांना दिलासा. मतिमंद मुलांच्या पालकांनी मुलांच्या औषधोपचारासाठी किंवा शिक्षणासाठी विशिष्ट ठिकाणी बदलीची विनंती केल्यास रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. बदल्यांचे प्रमाण. प्रशासकीय कामात व्यत्यय येऊ नये म्हणून एका वर्षात राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 30 ते 35% तर गट क कर्मचाऱ्यांच्या केवळ 20% बदल्या केल्या जातील. सर्व विभागांना लागू. हे सुधारित बदली धोरण केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, निमशासकीय कार्यालये आणि महामंडळांनाही लागू राहणार आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासह राहणे शक्य होणार असून त्यांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.